आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। अखेर विटा नगरपालिकेत सत्तांतर घडलं आहे। मतमोजणी पूर्ण झाली आणि चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं आहे। विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा एकहाती झंझावाती विजय। एकूण 26 पैकी तब्बल 22 जागा शिवसेनेच्या पारड्यात, तर भाजपला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलं आहे। ही निवडणूक केवळ आकड्याची नाही, ही निवडणूक होती विश्वासाची, कामगिरीची आणि जनतेच्या अपेक्षांची। प्रभागनिहाय निकाल पाहिला तर प्रभाग 1 पासून थेट प्रभाग 13 पर्यंत शिवसेनेच्या उमेदवारांनी वर्चस्व सिद्ध केलं आहे। महिला उमेदवारांची दमदार कामगिरी, तरुण चेहऱ्यांना मिळालेला भरघोस पाठिंबा आणि संघटनेची ताकद याचं हे स्पष्ट प्रतिबिंब आहे। भाजपने काही प्रभागात लढत दिली, मात्र विटेकर जनतेचा कौल आज शिवसेनेच्या बाजूने ठामपणे लागलेला दिसतो। हा निकाल म्हणजे फक्त सत्ता बदल नाही, तर विटा शहराच्या राजकारणाला मिळालेली नवी दिशा आणि नवा संदेश आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। भविष्यामध्ये काय करायचं आहे हे विजय घेऊन लोकांना समजून लोकांना ते मान्य झालं। खूप मोठं यश आम्हाला सर्वांना विटेकरांनी त्या ठिकाणी दिले। या यशामध्ये तमाम विटेकरांचा ज्ञात अज्ञात अनेक लोकांचा याच्यामध्ये मला सहकार्य मिळाले। सगळे उमेदवार जे 4 उमेदवार आमचे हरलेत, वास्तविक पाहतात की 4 उमेदवार इतकी ताकदीने लढले की लढल्यामुळे पॅनल आमचा विजय, आमच्या पॅनल विजय सोपस्कर झालेला आहे आणि खूप मोठं यश आम्हाला दिलं आहे। या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे, एवढं मोठं यश त्याच्या पाठीमागे खूप मोठी जबाबदारी त्या लोकांनी आमच्या खांद्यावरती दिली आणि निश्चितपणे जे शब्द आम्ही निवडणुकीच्या निमित्ताने दिले होते ते सगळे शब्द, ते सगळे कामं पूर्ण करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न जी ऐतिहासिक निवडणूक झाली, ऐतिहासिक निवडणूक अशासाठी की गेले अनेक वर्षाची सत्ता संपुष्टात आली। संपुष्टात येत असताना लोकांनी संपुष्टात आणत असताना विकासाचं विजन ज्यांनी मांडलं त्यांच्याकडे सत्ता दिली आणि लोकांनी विकास कोण करू शकतं याचा विचार करून आम्हाला सत्ता दिलेली आहे। कुणाला जिरवायची कुणाला पाडायचं हे धोरण नसताना फक्त विटाचा विकास व्हावा, जो 40 वर्ष विकास खुंटलाय तो विटा शहर वेगळ्या वळणावर जावं म्हणून ही निवडणूक झाली आणि त्याला लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने साथ दिली। त्याच लोकांच्या विश्वासाला कधी तड न जाता जे लोकांना आम्ही शब्द दिलाय ते शब्द प्रमाण मानून काम करू आणि जनतेचे आभार मानू। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।